तीर्थक्षेत्र आदर्श गाव मौजे बस्ती या ठिकाणी दत्त जयंती सोहळ्याच्या निमित्तानं 8 दिवस संपन्न होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनानं संपन्न झाली। काल्याचं कीर्तन वारकरी संप्रदायाचे भूषण युवा कीर्तनकार सचिन महाराज भेंडे यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले। या निमित्तानं जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि कुलस्वामी कोऑपरेटिव्ह सोसायटीचे उपाध्यक्ष संतोष चव्हाण तसेच अरुण पारखे, महादेव बाळसराफ, संजय वराडी, राजन बाळसराफ असे अनेक मान्यवर सदिच्छाने शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं उपस्थित होते। काल्याचं कीर्तन संपन्न झाल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं। या सप्ताहासाठी बस्ती, सावरगाव, खिलारवाडी, वडगाव सहानी, निमदरी, निमगाव या गावातील आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्याच्या कीर्तनालाच नव्हे तर माझ्या माहितीप्रमाणे जे या यात्रेच्या दरम्यान कार्यक्रम हे अतुल दादा आमदार साहेब तुमचं बोलणं आहे, तसं अतुल दादांची सावली म्हणजे अरुण पारखे हे समीकरण जुळलेलं आहे आणि तेही आमच्या जवळच्या गावचे निश्चित रूपानं शिवधडीला असलेले अगदी या ठिकाणी तुम्ही मंडळी आमच्या गावच्या विकासाच्या जडणघडणीत आहे। काळे यांच्यापासून नंतर संजय शेठ काळे यांच्यापर्यंत सहकारात त्यांची वाटचाल राहिली आणि आमदार साहेब अतुल दादा निश्चित रूपानं सावरगाव वाड्या इकडं वडगाव सानी इकडं माझ्या माहितीप्रमाणे फार तुमच्या या गावच्या विद्यमान सरपंच आदरणीय प्रकाशजी गिरे धन्यवाद। माझ्या माहितीप्रमाणे निमित्ताने सालाबादप्रमाणे पवित्र आपल्या बस्ती गावामध्ये या गुरुदेव दत्ताच्या मंदिरात अत्यंत उत्साहात सप्ताह पार पाडला। आज काल्याचं कीर्तन आमचे बंधू सचिन महाराज भेंडे यांनी इथं ती सेवा पूर्ण केली। मला ग्रामस्थांनी RD शेठ तुम्ही आमचा सर्वांचा सत्कार केला त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार मानतो। मी माझ्या सोबत आलेले संतोष चव्हाण, अरुणजी पारखे, महादेव शेठ बाळसराफ, संजयराव वराडी आणि राजन नाना हे सगळ्यांच्या वतीने दत्तगुरूच्या चरणी ही प्रार्थना करतो की आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाच्या मागे भरभरून तुझा आशीर्वाद राहू। सध्या निवडणुकीचा कार्यकाळ आहे आणि इथं आल्यानंतर कोण कोण उमेदवार आहेत ते सुद्धा मला उघडा झाला। माधुशेठ पण इच्छुक आहेत, संजू भाऊ तर आहेत, ते संतोष दादा तुम्ही तर मैदानात उतरलेले आहेत। एंट्री केल्या गेल्या मला प्रकाशचं नाव पण कळालं आहे का? आता तुमच्या सगळ्यांबरोबर एवढं दिग्गज मंडळीबरोबर लढायचं असेल तर मला राजनाला उतरायला गमतीचा वाद जाऊ द्या, पण सगळ्याला विनंती आहे, संजू निवडणूक पुढे जाणार आहे, खर्च लगेच काही चालू करू नको, म्हणजे पैसे म्हणजे खपून जायचे असो, पण स्पर्धा विकासाची झाली पाहिजे। आल्यानंतर मी इथे जे बोर्ड पाहिले प्रत्येकाचं काही ना काही समाजामध्ये कार्य आहे, प्रत्येकाने गावच्या जडणघडणीसाठी विकासाला निधी दिलाय, मग तो कुठल्याही पक्षाचा का असावा, पण निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने पार पडतील, पण एकमेकांचे मन कलुषित होणार नाही याची काळजी मात्र प्रत्येकाने घेतली पाहिजे। या मताचे आम्ही सगळेजण आहोत। पुन्हा एकदा सर्वच मान्यवरांच्या वतीने दत्त जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि त्या गुरुदेवाच्या चरणी हीच प्रार्थना। शेती करणारे, कष्ट करणारे शेतकरी वर्गाचे आमचे सगळे लोक आहेत। आमच्याकडे कुठली इंडस्ट्री नाही, दुसरा कुठला उद्योग व्यापार नाही, सहकारी क्षेत्रामध्ये काम करतो आणि निसर्गाची भरभरून आशीर्वाद आणि आम्ही जे मातीतून जे सोनं पिकवतो त्याला भरभरून भाव मिळण्यासाठी गुरुदेव दत्ताने आमच्या पाठीमागे आशीर्वाद उभा करावा एवढीच मी प्रार्थना करतो। पुन्हा एकदा आभार, शुभेच्छा, धन्यवाद, जय शिवराय। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, बस्ती। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।